गुहागरमधील परचुरी या ग्रामीण भागात हाऊसबोटीच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय करणाऱ्या तरुणाने आज जागतिक जल दिनाचं औचित्य साधून नदी स्वच्छतेच्या मोहिमेला धार्मिक जोड देत हाऊसबोटीवरती भागवत पुराण आणि मत्स्य पुराण असे ग्रंथ वाचन करून आज वाशिष्ठी नदीला 65 साड्या अर्पण केलेल्या आहेत। नदी स्वच्छ ठेवण्याचा संदेश समाजात वेगाने पसरावा आणि यातून आणखी पर्यटन वाढावे या हेतूने या पार पडलेल्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। अशा पद्धतीने नदीला स्वच्छ ठेवण्यासाठी राज्यभर उपक्रम व्हावेत अशी भावना येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी देखील व्यक्त केलेली आहे। गेले खूप दिवसापासून अशी एक संकल्पना डोक्यात होती की NIC आपण जलपर्यटनामध्ये सगळं खूप दिवस काम करतोय, तर ज्याच्यावरती आपली उपजीविका अवलंबून आहे, अगदी मासेमारी लोकांपासून असेल, खेडेकिनारे राहणाऱ्या लोकांचं असेल किंवा पर्यटनाच्या माध्यमातून असेल, तर त्या नदीचं कुठेतरी ऋण फेडावं आणि त्याच्यामध्ये जे प्रदूषण चाललेलं आहे किंवा नुकसान चाललेलं आहे तर त्याच्या बाबतीत लोकांमध्ये जनजागृती करता यावी या दृष्टीने हे डोक्यात आलं होतं आणि एक बोटीवरती 4 दिवसाचा भागवत कथा आणि मत्स्य पुराणाचा एक धार्मिक कार्यक्रम करून त्याची सांगता जागतिक जल दिनाच्या दिवशी साडीला एक वस्त्र अर्पण करून, नदीला आपण माता मानतो तर अशा यानं त्याला वस्त्र अर्पण करून एक जनजागृतीच्या पद्धतीने पण आपण एक हे केलं की आपण माता मानतोय की नदीला पवित्र मानतो तर त्याचं आपण शुद्ध ठेवायचं किंवा कचरा नाही करणार याची काळजी प्रत्येकाने घ्यायची। तर त्या दृष्टीने एक प्रतिज्ञा सुद्धा आपण उपस्थितांना करून घेतली। खूपच आनंद होतो या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा आणि या उपक्रमाचा एक सहभाग म्हणजे भाग होण्याचा। आम्ही गेले 4 दिवस इथेच आहोत। आधी भागवत पुराण आणि मत्स्य पुराण केलं। मत्स्य पुराण हे वाशिष्ठी नदीसाठी म्हणून नदीवरती येऊन करायचं होतं। त्याचा इतकं स्तुत्य उपक्रम होता की आम्हाला सगळ्यांनाच आम्ही जे कोणी आहोत आणि इथे सहभागी झालो, आम्हाला खूप आनंद झाला। खरं तर नदी ही आपली जलवाहिनी, जीवनदायिनी सगळ्या गोष्टी आहेत आणि नदीचं आजकाल खूप जे काही प्रदूषण झालंय ते कमी होण्यासाठी म्हणून जे काही इथल्या लोकांनी उपस्थित होऊन जे काही प्रयत्न करायचे ठरवलेले आहेत ते खूप चांगले आहेत। त्याच्या प्रत्येक नदीचा व्हावं। मी स्वतः कराडची आहे, कृष्णा नदीचं पण असंच वाटतं की कृष्णा नदीचं पण स्वच्छ व्हावं। तसंच इथलं कृष्णा नदीवरती आधी सगळ्या या गोष्टी होतात, तसं वाशिष्ठीला सुरुवात झाली आहे। हा उपक्रम परत झाला तर अजून पर्यटन वाढेल आणि अजून नदीची स्वच्छता होईल। नदीच्या काठावरून आलेली आहे, काळारा मंदिराजवळ राहते मी आता हा जो सगळा सोहळा पाहिला पण एक आमचा अनुभव तुम्हाला सांगते की आमच्या मनी पण नव्हतं की मत्स्य पुराण हे बोटीत उभी, पण जसं गुरुजीने मत्स्य पुराणाला सुरुवात केली त्यांच्या हातामध्ये गुरुजींच्या हातात जशी मासळी होते ऋषींच्या हे जे सांगायला सुरुवात केली आणि बोट पाण्यातून फिरायला लागली त्यांनी सुरूच केली आणि तो एक अनुभव असा आला की आम्हाला असं खरंच वाटलं की तो एक मासा चाललाय आणि तो आता आमची बोट घेऊन चाललाय। हा आलेला आम्हाला सगळ्यांना आलेला एक अनुभव आहे।